ट्रॉफीज आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच प्रमोद देशमुख. नवीन 2 चेंडू पाठवायचे. चला बॅट्समन पाठवा. टॉस कोणच्या बाजूने लागलेला आहे? श्री गणेश संघाच्या बाजूने टॉस लागलेला आहे. प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. गोलंदाजी मार्गस्थ वरती रोहिदासला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती हर्षल आणि निखिल बांगर हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये. 3 ओव्हरची मॅच असेल, लक्ष असू द्या दोन्ही टीम्स. पहिलाच फुल टॉस बॉल, तिथे प्रहार केलाय. ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल पाठवलाय सीमारेषे पलीकडे. षटकार. षटकार आलाय पहिलाच बॉल वरती. दुसरा चेंडू रोहिदासचा खोलात टाकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय, वेगवान येतोय, करण तिथे येतोय. एक धाव कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव येते, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. एकूण धावा संख्या 7 वरती. एकच धाव स्कोरबोर्ड वरती आहे. 7 धावा धावपटलावरती येतात. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू स्थिर केला. एक धाव येते. एकूण धावसंख्या पोहोचली 8 या धावसंख्येवरती. चांगलं बॅटिंग, चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज रोहिदास. 3 ओव्हरची मॅच. पहिल्याच बॉल वरती आलेला षटकार आपण पाहिला, पण त्यानंतर जर कमबॅक करायचं झालं तर सुंदर गोलंदाजी हाताळत असताना आपण पाहतोय या गोलंदाजाला. बॅटनट्री पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एक धाव तर कंप्लीट आहे. फेकी सुरेख, अगदी स्टंप टू स्टंप फेकी पाहायला मिळतीये. करणच्या माध्यमातून धावसंख्या 9 वरती पोहोचली. चेंडूंचा खेळ संपलाय 4. फुल टॉस बॉल त्याच दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा येतोय. एकच धाव येते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथे फेकी खराब. मागील 2 बॉल वरती चांगली फेकी होती म्हणून 2 धावा झाल्या नव्हत्या, पण या चेंडू वरती जर पाहिलं तर थोडीशी फेकी खराब. धावसंख्या पोहोचली 11 या धावसंख्येवरती. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा बॉल आहे, अंतिम चेंडू रोहिदासचा. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्प्याने बॉल ट्रॅव्हल होईल सीमारेषे पलीकडे. 4 धावेंसाठी आलेला चौकार. 11 आणि 4 धावा होतील. एकूण धावसंख्या वरती धावपटलावरती 15 धावा. क्षेत्ररक्षण करणारे एबीडी टीम पटापट आपण टाइम अलर्ट असेल, कारण अंधार तुम्हालाच होणार आहे नंतर.
करण गोलंदाजी मार्गास्थ वरती लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल होता. पंच आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा इशारा देत नाहीयेत. डॉट बॉलची सांगता. करण गोलंदाजी मार्गास्थ वरती दाखल झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15, त्यानंतर कमबॅक करायचं. ओव्हर द राऊंड द विकेटने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सुंदर चेंडू खोलात टाकलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप लॉंग ऑनला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये. एक परसचा थांबवलाय बॅट्समन हर्षलने. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 2 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा या स्कोरबोर्ड वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रोग्रेस वरती आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे झेल सोडलाय. चेंडू आतमध्येच आहे. मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलेला आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. एकूण धावा संख्या स्कोर बोर्ड वरती 19 धावा या धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. 19 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा वाईट चेंडू येतोय. पंच ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा आहे. आमच्याकडे दर्शवतात आहे अवांतर चेंडू. अवांतरची एकेरी धाव येते स्कोरबोर्ड वरती. एकूण धावसंख्या पोहोचतीये 20 धावसंख्या पटलावरती दाखल झालेली आहे. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू आहे. एक धाव कंप्लीट. वेगाने येतात क्षेत्ररक्षक. काय अफलातून क्षेत्ररक्षण होत आहे. सुंदर कलेक्शन. आज दिवसभर पाहतोय एवढी काही मिसफील्ड झालेली नाहीये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला आहे. या परिसरामधील खेळाडूंचा कॅचेस ड्रॉप झालेल्या नाहीयेत. त्यानंतर जर कलेक्शन पाहिला यष्टीरक्षकाचा बॉलरचा थ्रो अगदी स्टंप टू स्टंप पाहिलाय. म्हणजे एक चांगलं ग्रामीण लेवलचं क्रिकेट या परिसरामधील एक खेळाडू चांगले खेळत असतील यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण एफर्ट 100% मॅच कधी सोडलेली नाहीये. प्रत्येक मॅच वरती एक चांगला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. एक धाव येते. एक धावेने एकूण धावा संख्या पुढे चालली आहे. 22 धावा. आकाशला आपण पाहतोय फलंदाजीच्या बोहऱ्यावरती उभा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती खोलात टाकलेला बॉल अगदी बॉल बॅक ड्राईव्ह. तिथे षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपटलावरती एकूण धावसंख्या आहे 22. चला शेवटचा षटक. अंतिम षटकासाठी आपण पाणी घेऊन जायचंय. दोन षटकांचा खेळ संपला. 22 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. आता शेवटचा अंतिम ओव्हर असेल. प्रमोद गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालाय. रोहन माफ करा रोहन मार्गस्थावरती दाखल आहे. स्ट्रायकिंग एंड वरती हर्षलला टाकलेला खोलात बॉल आहे. डॉट चेंडूची सांगता. निर्धाव बॉल येतोय. 22 वरती स्कोरबोर्ड स्थिरवलाय. श्री गणेश आणि ABD अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल गॅप मध्ये पाठवलाय. सीमारेषा पलीकडे एक टप्प्याने फरार झालाय. 4 धावा. 22 आणि 4 धावा संख्या होईल 26. चौकार आलेला आहे.
26 धावा या स्कोरबोर्ड वरती अर्जित होताना आपण पाहतोय. तिसरे पंच तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मिलिंद सर यांना आपण पाहतोय. आणि नक्कीच कोणत्याही प्रकारचा दबाव पंचांवरती टाकू नये आणि पंचांनी ते घेऊ नये असं कमिटीचा निर्णय आलेला आहे. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू वाफेमध्ये आणि ताकदही जास्त, उंचीही जास्त, लांबीही जास्त आहे. षटकाराला एकूण धावा संख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 26 आणि 6 32 धावा संख्येवरती. 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. 32 धावा. चेंडू किती खेळ बाकी आहे? 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, माफ करा. 32 झालेले आहेत स्कोरबोर्ड वरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी हर्षलच्या माध्यमातून. यावेळेस चांगला प्रहार, ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा पार, षटकार येतोय. एकूण धावा संख्या 38. धावा स्कोरबोर्ड वरती. हर्षलची चांगली बॅटिंग झालेली आहे. रोहन थोडासा महागडी गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार, नंतर षटकार आणि त्यानंतर देखील षटकार आला. हर्षलची जर खेळी पाहिली त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा खेळ याचा समावेश आहे. 38 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस अक्रॉस द बॅट स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 20 धावा खर्च केलेल्या आहेत. धावा संख्या झालेली आहे 42 धावा. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 22 होत्या. यावेळेस 5 चेंडूंचा खेळ संपला. 20 धावा खर्च करत 42 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एकूण धावा संख्या झालेली आहे 43. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 44 धावा संख्येची आवश्यकता. चला लास्ट सेक्शन राहिलेला आहे, लास्ट इनिंग राहिलेली आहे. सीझन लास्ट असेल तर आपण या लवकर क्षेत्ररक्षणासाठी याची आपण नोंद घ्यायची आहे. स्क्रीन वरती आपण पाहतोय सदानंदजी कदम आणि मॅच पाहत असतील. आय थिंक लाईव्ह मॅच पाहतात अगदी टेकडीवरती उर्फ पाटील. टेकडीवरती उभे राहून मॅच पाहतात, लाईव्ह पाहतात की मैदानामध्ये पाहतात लक्ष नाही अजून त्यांचं. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे बहुतेक. स्क्रीन वरती आपण पाहू शकाल कन्स्ट्रक्शन साइट चालू आहे.
मॅचला सुरुवात होतीये. पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर येतोय. हर्षलने चांगली बॅटिंग केली आहे. आता चांगली बॉलिंग साकारावी लागेल. एबीडी आणि श्री गणेश यामध्ये ही मॅच आहे. पहिलाच बॉल आलाय अवांतर, एक धाव येते. एकूण धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 42 धावा झालेल्या आहेत. 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. 43 झालेले आहेत. 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रमोद यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर झेल टिपलाय आणि संपलाय प्रमोदचा खेळ. त्रेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा. करण आलाय बॅटिंग ट्रॅक वरती, तिसऱ्या क्रमांकावरती. हर्षलचा पुढचा बॉल खोलात टाकलाय, तिथे फिरून मारलाय. बॉल चाललाय सीमा रेषे जवळ, अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा आपल्या टीम साठी सेव्ह केलेत. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल 3 वरती. इथे बॉल हवेमध्ये, बॉल लॉंग स्टॉप रिजनला आता थांबवू शकत नाहीये. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू एकदा गेला की कोणताही क्षेत्ररक्षक त्याला अडवू शकत नाहीये. चौकाराला एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 7:44 चा पाठलाग करायचा आहे. 7 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चेंडूंचा खेळ संपलाय अद्यापपर्यंत 4. 7 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती ऍड होत असताना 44 चा पाठलाग आहे. 3 षटकांची मॅच आहे. अंधाधुंद बॅटिंग, पण इथे ऑफस्टिकला खूपच बाहेरून जाणारा बॉल आहे. पण आमच्याकडे अवांतरच्या स्वरूपाने दर्शवतात. अवांतरची एकेरी धावसंख्या स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही 36 चा पाठलाग करायचा. वाईट बॉल आहे. यस, 36 धावसंख्येची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. समोर उडवलाय चेंडू, मात्र अंतर वर्तुळात राहिलाय. सुंदर झेल टिपला आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाजीवरती 20-22 धावांचा चोप बसला. तोच रोहन या ठिकाणी आलाय. 21 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. लोवर फुल टॉस बॉल, तिथे मागे क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट झाली असती तर धोका निर्माण झाला असता. या ठिकाणी आला आहे निर्धाव बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. आता 12 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 36 धावसंख्येची. चला स्पीड अप करावी अशी विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून. लाडू, निशांत आणि ऋषा आपल्या स्क्रीनवरती पाहत आहे. खूप सारी मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतलेली आहे.
2 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. 36 धावसंख्येची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. समोर खेळलाय बॉल हवेमध्ये जास्त उंचावरती गेलाय. झेल टिपलाय, फलंदाज बाद. नवीन बॅट्समन आपण पाहतोय अनंता फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित. वाईट चेंडू आलेला आहे. या ठिकाणी झेलबाद होतोय फलंदाज. मॅच वन साइडेड. थँक्यू डीजे. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 21 धावा खर्च केल्या त्या अंगलट आल्यात. मी तर म्हणेन इथे चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे. अद्यापर्यंत जर पाहिलं ते स्लोवर बॉल. आपल्या भारतातील अस्त्र शस्त्र आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वन साइडेड ही मॅच चालली आहे श्री गणेश क्रिकेट संघाच्या बाजूने. हाही चेंडू निर्धाव. शेवटचा लास्ट बॉल बाकी आहे या षटकातील, या ओव्हर मधला. अगदी सूर्यप्रकाशामध्ये उजेडामध्ये मी तर म्हणेन सूर्य अस्ताला गेलाय, पण जो उजेड आहे 6:30 पर्यंत त्यामध्ये हा सामना संपेल नक्कीच. आही चेंडू निर्धाव. आता शेवटचा 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंतिम ओव्हर मध्ये धावांची गरज आहे. 34 धावा. पस्तीस धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. डॉट चेंडूची सांगता. रोहन पुन्हा एकदा निर्धाव बॉल. रोहन. तिसरा चेंडू देखील निर्धाव. औपचारिकता राहिली आहे. पंच चेंडू 3 संपलेत ना. यस, थँक्यू.
इथे फलंदाज बाद होईल. चौथा चेंडू निर्धावाला, पाचवा चेंडूवरती एक धाव येते. आता औपचारिकता उरली आहे या स्पर्धेची. आजच्या दिवसातील श्री गणेश संघ क्वालिफाय झाला. त्याआधी जर आपण पाहिला स्वर्गीय महादूत सावंत 11 संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये. त्यानंतर पाहिला ब्रदर्स 11 क्वालिफाय झालाय आणि त्यानंतर जर पाहिला अचानक फायटर्स, हे 4 संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 8 साठी क्वालिफाय झालेले आहेत. त्या सर्वांचा असेल हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण पाहतोय एक चांगली मानाची सन्मानाची स्पर्धा आंबिवली परिसर प्रीमियर लीग आणि शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच